पुढची बातमी बघूया। सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिका प्रकरणी सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या याचिकेवरची सुनावणी आज होतीये। नार्वेकर यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आलेलं होतं आणि याच संदर्भातली ही सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, ठाकरे गटाच्या याचिकेची आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। प्रशांत, काय सांगता येईल याबद्दल? आज सुप्रीम कोर्टामध्ये राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहे यांनी जो निर्णय दिला होता, शिवसेनेतील दोन्ही जे गटातले आमदार आहे यांना कोणालाही अपात्र ठरवलं नव्हतं, या संदर्भात सुनील प्रभू जे ठाकरे गटाचे नेते आहेत आणि मुख्य प्रतोद आहे त्यांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। 3 वेळा या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नव्हती। आज पुन्हा या प्रकरणाची यादी आणि ही याचिका सूचीबद्ध करण्यात आली आहे। त्यामुळे आज सुप्रीम कोर्टातील भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। सकाळी 10:30ला जेव्हा कोर्ट सुरू होईल त्यानंतर निश्चित कळेल, पण साधारणतः या याचिकेला 22 क्रमांक देण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की 12:30 पर्यंत ही याचिका सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।